अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे। स्वामींचा हा संदेश तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन येणार आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण ऐका। स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 3 अंक आहेत, त्यापैकी एक अंक निवडा आणि जाणून घ्या स्वामी काय सांगत आहेत। स्वामी संदेश ऐकल्याने आपले अडकलेली कामं पूर्ण होतात, आपल्याला कामात येणारे अडथळे दूर होतात आणि मार्ग मिळतात। हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 9 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे। स्वामी म्हणतात, कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी सदैव उभा आहे। परिस्थिती कितीही कठीण असली तरीही स्वप्न मात्र मोठंच पहा, कारण काळ आणि वेळ नक्कीच बदलते। अत्यंत कठीण प्रसंगात शेवटच्या क्षणाला होणारा चमत्कार म्हणजे स्वामी। अपेक्षा स्वामींपासून ठेवा, लोकांपाशी नाही। अडचणीत असाल तर स्वामी सांभाळतील, एकटे असाल तर स्वामी सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, रडत असाल तर अश्रू पुसतील। फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि सेवा करा। स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील, संकटातून बाहेर काढतील। देव पूर्वकर्माप्रमाणेच फळ देतात, पण गुरु हे मागचे सगळे विसरून शरण आलेल्या भक्ताला हवे ते देतात। तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करून व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। स्वामी म्हणतात, थोडा धीर घे, ही पण वेळ जाणार, परिस्थिती देखील तुझ्यासमोर गुडघे टेकणार आहे। ही वेळ आज तुला आयुष्याचा धडा शिकवणार आहे। आपलं कोण परकं कोण यातला फरक दाखवणार आहे। बघून ठेव कोण कसं वागतंय। तुझी वेळ आली की बघ एक एक जण कसा नमतोय। प्रत्येक दिवस चांगला येईल, पण ही वेळ खूप काही दाखवून जाईल। तोपर्यंत पळत राहा, जोपर्यंत तुझं ध्येय तुला मिळत नाही। अरे सगळं होतं या जगामध्ये, अशक्य असं काहीच नाही। आणि मी आहे ना तुझ्या पाठीशी, भिवू नकोस, मी सदैव तुझे रक्षण करीन व तुला मी मार्गदर्शन करीन। आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 5 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे। स्वामी म्हणतात, बाळा, सर्वात मोठी सेवा ती म्हणजे दुःखात असणाऱ्यांना स्वामी मार्ग दाखवणं। ही सेवा स्वामींना खूप प्रिय आहे। करून पहावी प्रार्थना, कधीतरी कोणताच मार्ग नसताना चिमूटभर मागितलं तर ओंजळभर देईल, काहीच शिल्लक नसताना। स्वामी म्हणतात, आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमीच निसंकोच भक्ती विश्वास ठेवा। योग्य वेळी ती देवता आणि ती शक्ती इतकं देते की मागायला काहीच उरत नाही। प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे। तुम्ही कुठेही जात नाही, तुम्हाला नेले जाते। खेळ तुमचा नसतोच, खेळ असतो तो आपल्या स्वामींचा। आपल्या आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने काढावी लागते। स्वामी म्हणतात, मीपणा दूर ठेवून विश्वास आपल्या पदरी जपला तर अपयश कधीच येणार नाही। स्वामी म्हणतात, फक्त घर मजबूत असून भागत नाही, घरातलं प्रत्येक नातं घट्ट असावं लागतं। नात्यांमध्ये प्रेम व विश्वास असेल तर कोणतंच नातं तुटत नाही। आयुष्यभर साथ देणारी माणसं जोडा, तासभर साथ देणारी माणसं तर आपल्याला बसमध्ये पण भेटतात। आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे। स्वामी म्हणतात, बाळा, फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती कधीच नसते, कारण त्या पाखराचा फांदीवर विश्वास नसून स्वतःच्या पंखावर विश्वास असतो। कधीही स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका। स्वामी म्हणतात, जे आपल्या हिशोबात बसत नाही त्याचा जास्त विचार करायचा नाही। मग ती वस्तू असो किंवा माणसं। आपल्या आयुष्याचा खरा पसारा तेव्हाच होतो जेव्हा आपण आसरा तिथे शोधतो जेथे आपल्या अस्तित्वाची किंमत ही शून्य असते। आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीच कायमची नसते, एक तर तिचा काळ संपतो किंवा आपली वेळ बदलते। स्वामी म्हणतात, जर जीव लावणारी व्यक्ती जर तुमच्या सोबत असेल तर तुमचे वाईट दिवस सुद्धा चांगले जातात। खूप कमी माणसं असतात जे तुमचं ऐकूनही घेतात, तुम्हाला समजूनही घेतात, समजूनही सांगतात। तीच हक्काची तुमची माणसं असतात। स्वामी म्हणतात, आपली वाटणारी माणसं सर्वच आपली नसतात, म्हणून डोकं टेकवायला योग्य पाय आणि रडण्यासाठी योग्य खांदा निवडा। स्वामी एवढं जीव लावणारे, स्वामी एवढं साथ देणारे, स्वामी एवढं मार्गदर्शन करणारे आणि प्रत्येक संकटात धावून येणारे आपल्याला असे दुसरे कोणीच नाही। मनापासून स्वामींचे नामस्मरण करा, सेवा करा। स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करतील हीच प्रार्थना। आशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल। आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत। संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।